मित्रांनो, स्वामींचे असेच गोड आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आज स्वामी तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण करत आहेत आणि स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, माझ्या मार्गाला चल आणि माझा संदेश हा मन लावून ऐक. आज तुला नक्कीच गोड बातमी मिळणार आहे, त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. तुम्ही फक्त कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर बसलेला, त्याने संकट दिलं आहे, मार्गही तोच दाखवेल. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींवर विश्वास ठेवला की स्वामी सर्व काही आपल्याला देत असतात. म्हणून कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे. आणि ते सुखी जीवन आपण त्याच पद्धतीने जगू शकतो. स्वामी भक्तांनो, सुख हे स्वतःवरच अवलंबून आहे. सुखाचा उगम आपल्यातच आहे, ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते. आपण आहोत तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे आणि जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. म्हणून समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत आणि ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगाच्याच ठिकाणी बिघाड झाला ना, तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणीच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असे कधी झाले आहे का की अमुक एका ठिकाणाचे पाणी कमी खारट आहे? तसेच जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवर आहे आणि त्याला उपाय म्हणजे स्वतःची सुधारणा करणे हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वराने मनुष्याला बरे वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे आणि ती इतरांना, प्राण्यांच्या नाही तर आपण त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळाले आहे. म्हणून आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून वाईट गोष्टी टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच असते. म्हणून चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही. सारांश आहे की सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे. असे केल्याने सुख मिळेल आणि जगाकडून सुख मिळेल ही कल्पना चुकीची आहे. तुझे आणि तुझ पाशी परी तू जागा बोललासी. म्हणून आपण स्वतः जगासारखे वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे बरं? म्हणून गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे आणि भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही. म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे. म्हणून भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची कृपा होय. आणि हे तीच ही कृपा करत असतो. म्हणजे स्वामींवर आपण विश्वास ठेवला आणि स्वामींचे नामस्मरण केले तर भले भले मोठे संकट आपल्यावरून निघून जाऊ शकतात. म्हणून भले मन आपलं जलतत्वाचं आहे तरी पाण्याला हवा तो रंग तुम्ही देऊ शकता, पण मनाला नाही, कारण मनाच्या अधीन तुम्ही आहात, तुमच्या अधीन मन अजिबात नाहीये. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्यांचे सांगितलेले चांगले विचार दिसत असतात. म्हणून फुलपाखराचं आयुष्य हे फक्त 14 दिवसांचं असतं, तरी ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. यावरून हे लक्षात येते की आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे. तो भरभरून आणि आनंदाने आपण नक्कीच जगला पाहिजे. आणि थांबा, दुसऱ्यांचे यश पाहून आपला मार्ग निवडू नका. स्वतःचे आत्मचिंतन करा. आपण काय करू शकतो ते बघा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. आणि हे तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे. हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडणाऱ्याला कधी हसवेल हे मात्र सांगता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, काळ कितीही विरुद्ध असला तरी चारित्र्य दमदार ठेवायचं आहे. आणि ते चारित्र्य दमदार असलं की आपल्याला भरपूर गोष्टी या चांगल्या पद्धतीने मिळत असतात आणि अनुभवही आपल्याला चांगले मिळत असतात. म्हणून आपल्याला काही गोष्टी वरपर्यंत पोहोचवायच्या असतील तर
समोर सगळं बोलायचं, आपोआप वाया वाया पोहोचतात आणि त्या गोष्टी वरती जात असतात. म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीचं बद्दल कधी खेद निर्माण करू नका. प्रयत्न करा, एक दिवस तुम्हाला वाट नक्कीच मिळेल. आणि आपले आयुष्य हे ऊन सावलीचा खेळ आहे आणि तसाच तो खेळ जीवनभर चालत राहणार आहे. आणि ऊन म्हणजे नक्कीच दुःख आणि सावली म्हणजे नक्कीच सुख असं जरी आपण धरलं तर हा ऊन सुख दुःख हे चालूच असणार आहे. म्हणून शून्य आणि वर्तुळ यातही एक फरक आहे. कारण शून्यात आपण एकटे असतो आणि वर्तुळात आपली माणसं मात्र असतात. आणि सुखाची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असते. मात्र प्रत्येक क्षणी समाधानी राहतो तोच खरा सुखी माणूस असतो आणि तोच खरा समाधानी असतो. म्हणून मित्रांनो, तुमची जेवढी प्रॉपर्टी, जेवढा गुंठा तुम्ही करता ते कधीच आपल्या कामी येत नाही. फक्त ते असावे हे मात्र निश्चित, पण त्याचा गर्व आपल्याला कधी होऊ नये. म्हणून निर्मळ मनाने प्रेम व आनंद देणारी व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही देखील निसर्गाची देणगी आहे. आणि सोपं नाही या जगात प्रामाणिक आणि मन मोकळेपणाने जगणे. कारण लोक पाठिंबा कमी देतात आणि बदनामी मात्र ते जास्त करत असतात. आणि तुम्ही कर्माचा पाठलाग फक्त करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करत येईल. आणि सुखापेक्षा दुःखामध्ये मिळणारं ज्ञान हे अधिक श्रेष्ठ असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि आयुष्यातील कोडी सोडवायची असतील ना तर स्वभावात गोडी असायला हवी, हे मात्र निश्चित. आणि आयुष्य कितीही सुंदर असले तरी मैत्रीशिवाय अपूर्ण आहे. आणि स्वतःबद्दल अभिमान असावा, पण कोणत्याही गोष्टीचा अहंकार मात्र तुम्हाला कधीही नसावा. आणि चुकांमधून येतो तो अनुभव असतो आणि अनुभवातून मिळते ते खरे यश असते, ते तुम्हाला मिळूनच राहत असते. म्हणून 1000 चुका करा, पण एकच चूक 1000 वेळा कधीच करू नका. आणि दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्याकडे करतात, हे मात्र निश्चित. म्हणून हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आणि शून्याची ही उणीव भासते कधी कधी, कारण तिथे खूप जागा असते नव्या स्वप्नांसाठी आणि ते स्वप्न आपण पाहिलेले असतात. म्हणून शारीरिक सौंदर्य कालांतराने नष्ट होऊन जाईल, पण आंतरिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही आणि ते होणारही नाही. म्हणून पाहुणी डोळ्यातलं थेंबर पाणी, जो विचारी तुमची कहाणी, सोबत त्याची लाख मोलाची ठेव असे ती जन्मभरीची. म्हणून तुम्हाला जे दुःख सुखात विसरत असतील त्या लोकांच्या मागे कधीही जाऊ नका, पण तुमच्या दुःख सुखात जे लोक तुम्हाला नक्कीच विचारत असतील त्यांना तुम्ही नक्कीच सांभाळून ठेवलं पाहिजे आणि जन्मभर सांभाळून ठेवलं पाहिजे. म्हणून हसण्यासाठी सोबत कोणतरी असावं लागतं. म्हणून चांगली माणसं तुम्ही फक्त आयुष्यामध्ये जोडत राहा. आणि माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी आहे. आणि ज्या माणसामध्ये माणुसकी असते तो माणूस सदा सर्वदा तुमच्या मदतीसाठी उभाच असतो. म्हणून स्वामी सांगतात, ज्यांचं कुणीच नसतं ना त्यांच्या आम्ही आहोत, म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वचन स्वामी देत आहेत, फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि अनेक अज्ञात आशीर्वाद आपल्याला संकटातून वाचवत असतात आणि त्या संकटातून आपल्याला दूर करत असतात. म्हणून ओदळीत आपल्या हवं तेवढंच पाणी भरावं, मनाची तहान भागवत सुखाच्या क्षणाला फक्त आपण घेरावं, एवढंच मात्र निश्चित. म्हणून ज्याला आपले विचार पडत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दिल्यास गाळ आपोआपच खाली जात असतो आणि ते पाणी स्वच्छ होत असतं. म्हणून तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात आणि तुम्हाला ती नक्कीच आयुष्यामध्ये त्रासही देऊ शकतात. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला ना तरी फुलाने आपलं फुलणं कधी सोडायचं नसतं. ते फुल फुलूनच राहतं आणि त्याला जी प्रक्रिया करायची तो करूनच राहतो. तसंच जीवनात आपण कोणाकडेही नकारात्मक लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं फक्त चांगला विचार ठेवायचे आणि सकारात्मक विचार ठेवून चांगल्या लोकांच्या सहवासात आपण राहायचंय. आणि नाती जबरदस्तीने नाही तर जबाबदारीने सांभाळायची असतात आणि ती सांभाळली की आपल्याला जबाबदारी आपोआप कळते आणि आपण ते नातं टिकवत असतो. म्हणून कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुम्ही किती भिजायचं हे मात्र आपल्याच हातात आहे. म्हणून तुम्हाला देव संधी देत असतो, त्या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच केलं पाहिजे आणि त्याचा किती फायदा घेतला पाहिजे याला पण एक लिमिट असते. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा आणि डोळे तुम्हाला सर्व काही सांगत असतात. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, फक्त त्याचं मन ती माणसं आपोआप जिंकून घेत असतं. आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा नक्कीच वाण्याकडल्या बदामापेक्षा खूप महाग ठरत असतो आणि महाग असतो. म्हणून आपल्याला कुठे किंमत मिळेल तिथे आपण राहिले पाहिजे आणि जे लोक आपल्याला किंमत देत नाही त्यांच्याकडे अजिबात जाऊ नका. माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत अजिबात करावी लागत नाही. आणि मित्रांनो, भक्ती म्हणजे माऊली आहे आणि माऊली म्हणजे पंढरी आहे.
आणि पंढरपूरची ती माऊली म्हणजे आपली वारी आहे. आणि तीच वारी आपण प्रत्येक वर्षी जात असतो आणि पंढरपूरच्या नक्कीच विठ्ठलाचं दर्शन घेत असतो. त्यामध्ये जो गोडवा आहे, जो आनंद आहे, तो आनंद तुम्ही जीवनामध्ये एकदा नक्कीच अनुभवला पाहिजे. त्याने आंतरिक सुख प्राप्त होते आणि खूप आनंद मनाला होत असतो. म्हणून रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य मात्र तुम्हाला जगावंच लागेल. आणि सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या चहूबाजूस पसरत असतात. म्हणून अफवा तुम्ही कधी पसरू नका. प्रत्येकाचं चिंतन चांगल्याच प्रकारे करा आणि प्रत्येकाला आपल्या मनात चांगली जागा निर्माण करून द्या. नाहीतर वाईट गोष्टी बोलण्यामध्ये तुमचाही वेळ वाया जाईल आणि तुम्हाला काही प्राप्तही होणार नाही. म्हणून जो सतत चिंता करतो तो दुःखी असतो आणि जो नक्कीच स्वामींचं नामस्मरण करतो, पूजन करतो, तो सदैव व्यक्ती सुखा असतो आणि त्याच्या पदरात नेहमी स्वामी सुख टाकत असतात. म्हणून कोणतंच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठं नाही. जिंकतो तोच जो लढाईसाठी तयार असतो आणि जो लढाईसाठी प्रत्येक गोष्ट करण्याला तयार असतो. म्हणून विरले अंतर्बाह्य अंधाराचे भय, पसरले सूर्याच्या तेजाचे वलय, उजळली अंतरी जाणीवेची ज्योत, चैतन्याशी जुळावे गणगोत. आणि असेच तुम्ही गणगोत जोडायचे आहे आणि अंधार म्हणजे नकारात्मक ऊर्जेपासून तुम्ही नक्कीच दूर राहायचंय. जसा सूर्य उगवतो तशा तुमच्या मनातील नवीन भावना, नवीन कल्पना उमलल्या पाहिजे. आणि काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला त्यांना अजिबात जमत नाही. आणि आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहता येतं पण मागे जाता येत नसतं. म्हणून प्रत्येक क्षण आपण आनंदात नक्कीच जगायचा असतो आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात आहे. मग तुम्हाला भिण्याची अजिबात गरज नाही. आणि आपण आयुष्यामध्ये कधी कधी आपण लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र पूर्णपणे महत्व असतं. आणि चूक क्षम्य असते, प्रतारणा नाही. म्हणून प्रत्येकाच्या चुकीला तुम्ही क्षमा करत जा आणि सखोल अभ्यास, निरीक्षणाची आस, कल्पनेचा ध्यास आणि निरंतर प्रयास हाच आहे सुंदर कलाकृतीचा श्वास. आणि असंच तुम्ही प्रयत्न करत नक्कीच तुमचं यशही गाठू शकता. म्हणून ओठांवर हसू होतं, खांद्यावर कसलंच ओझं नव्हतं. खरं तर बालपणी समाधान अधिक होतं आणि आपण खुल्या मनाने नक्कीच जगू शकत होतो आणि आपल्याला कोणाचीही चिंता मात्र नव्हती. म्हणून जीवनात विद्या ही अन्ना इतकीच आवश्यक आहे आणि तुम्हाला ते विद्या आलीच पाहिजे आणि ते नक्की शिकून तुम्ही भरपूर मोठ्या पदावरही जाऊ शकता. म्हणून तुम्ही शिक्षण हे घेतलंच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं मात्र काहीही नसतं. आणि पाण्यावर तसा प्रत्येक जण हक्क सांगतो, पण डोळ्यात जमा झालेल्या पाण्याची जबाबदारी जो घेतो तोच आपला असतो. आणि त्याच माणसाला आपण जीवनामध्ये नक्कीच आपण आपल्या जीवनात साठवून ठेवायचे आणि त्या लोकांना कधी सोडायचं नाही. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं ना तरी ते पायातच घालतात हे मात्र निश्चित. आणि वरती काहीही असो, कितीही रुपयाचं असो, पण कपाळी जी लावतात ना टिकली, ती मात्र 2 रुपयाची असते, पण त्याला कपाळावर स्थान असतं. म्हणून तुमची किंमत ही तुमच्या पैशावरून कधीच ठरवली जात नाही, तुमचं मन कसं आहे यावरून ठरवली जात असते. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आपण जीवनात आनंदी राहिले पाहिजे. आणि मदत करण्याची जिद्द आपल्यामध्ये नक्कीच असली पाहिजे. आपले असोत किंवा परकीय असोत, अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी आपल्या असली पाहिजे आणि ती माणुसकी आपण जिवंत ठेवायला जावी. म्हणून थोडा वेळेपणाही जगण्यात असावा लागतो, कारण जास्त समजूतदारपणा त्रास भरपूर देत असतो आयुष्यात. आणि कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले ना त्याला वेगळे पुण्य करण्याची गरज कधीच भासत नाही. म्हणून समुद्र बनण्यापेक्षा गोड पाण्याचं तळ बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकून. म्हणून आपण प्रत्येकाशी गोड बोललो तर कितीही मान व्यक्ती असेल तो आपल्याशी त्याच नम्रतेने बोलत असतो आणि त्यालाही वाटत असतं की हा माणूस खरंच चांगला आहे. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष आपण केंद्रित केले पाहिजे. आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांचा विचार तुम्ही नक्कीच करा. आणि तहानलेल्या पाणी, भुकेलेला अन्न आणि मनाने हरलेला धीर देणे याशिवाय दुसरे कोणताही धर्म या जगात असू शकत नाही आणि असणारही नाही. म्हणून संगत नेहमी चांगले ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्याला संबंधित लोकांवरही अवलंबून मात्र असतं आणि ते अवलंबून राहणारही आहे.
म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने आपल्याला सोडवता येत असतात. आणि नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि शेवटपर्यंत तो व्यक्ती समाधानात आणि सुखी मात्र असतो. म्हणून प्रत्येक दिवस असतो झकास, नको होऊ तू उदास, तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास, आणि प्रत्येक क्षण आपण आनंदाने आणि समाधानाने जगला पाहिजे. म्हणून नको आशा आणि नको ती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल तुम्हाला नवी दिशा आणि नवीन लोक तुमच्या आयुष्यात नक्कीच येतील. म्हणून प्रयत्न करा एवढे की अपयश देखील मानेल तुमची हार, आणि संकटे समूळ नष्ट होतील. जिद्दीने करा त्याला प्रतिकार, आणि तुम्ही त्याला प्रतिकार करत जीवन आपलं फक्त स्वामींवर विश्वास ठेवून जगायचंय. आणि आपल्याला स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं जास्त आपण स्वामींच्या सानिध्यात राहू, आणि स्वामी आपल्याला तेवढं जास्त आशीर्वाद देतील. म्हणून आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी आपल्याला शिकवून जात असते, आणि काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवन कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखे आहे, जे आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो ना, तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिकच स्वच्छ आणि अधिकच चांगलं आणि चमकदार झालेलं असतं. म्हणून ते आपल्याला त्रास देतं, कारण आपण चांगले व्हायला हवे आणि आपण जीवनामध्ये भरपूर सुधारायला हवे. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात, आणि त्यांना नेहमी तुमच्यासोबत तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे. आणि म्हणून आदर प्रत्येकाला द्या आणि नम्रपणे आपण बोलायला शिका. म्हणून देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे घडलेले जीवनात कर्म पाहत असतो, आणि तुमचे कर्म जसे असतील तसेच देव तुम्हाला फळही देत असतो. म्हणून आनंद स्वतःपर्यंतच ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु तो सर्वांसोबत जर तुम्ही वाटून घ्याल ना, तर तो खूप वाढत असतो आणि आपल्याला ती मजाही येत असते. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्याची आशा सुद्धा जागरूक होत असते, आणि ती आशा नक्कीच आपण जागरूक केलीही पाहिजे आणि आपल्या मनामध्ये ती येते सुद्धा. म्हणून आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे, रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट मात्र तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका. नेहमी प्रथम क्रमांकावर राहा, स्मितास्त्य करताना, प्रशंसा करताना आणि खुले मनाने समाधानी हसताना, आणि प्रत्येकाला सहकार्य करताना खुले मनाने करा. आणि प्रत्येकाला आपण काही ना काहीतरी नक्कीच दानधर्म केलाच पाहिजे. आपल्याकडे कशाची कमी भासत नाही. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती मात्र पूर्णपणे भंग करत असते. आणि नात्यातील आपुलकी टिकून ठेवायची असेल तर समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर आपण नक्कीच पूर्णपणे केला पाहिजे. आणि शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा कधीच येत नसतो. आणि खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात कधीच नसतो. आपण नक्कीच वाटले पाहिजे, आणि वाटल्यावर जो मनाला शांती मिळते आणि जे समाधान मिळते ते कुठेही मिळू शकत नाही. आणि मित्रांनो, चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्येच वृद्धी करत नाही, तर तो इतरांच्या हृदयातही वृद्धी करत असतो आणि इतरांचं मनही तो जिंकत असतो. म्हणून आपलं हृदय तो आरसा आहे, तो सदैव सत्य दाखवत असतो, आणि त्याला नेहमी तुम्ही स्वच्छ मात्र ठेवले पाहिजे. आणि सुखदुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे, आणि तो खराखुरा आनंद घेऊनच आपण जीवन चांगल्या पद्धतीने जगले पाहिजे. आणि मावळतीचा सूर्य सांगतो की परिस्थिती किती कठीण असली तरी त्याचा शेवट हा सुंदर होत असतो, आणि सुंदर शेवट नक्कीच सुंदर सकाळही आणत असतो. म्हणून आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे, आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे. आणि कुणालाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोट दाखवू नका, आणि कधीही आपली चूकही मान्य करायला शिका. तेव्हाच तुम्ही जीवनातून भरपूर बोध घ्याल आणि भरपूर गोष्टी शिकू शकाल. म्हणून आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे आणि सुख आहे. म्हणून इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत, आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात असते. आणि आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून तुमचं हसरेपण. आणि जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे जास्त मात्र महत्त्वाचे असते. आणि सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवताही येत नाही आणि पचवताही येत नाही. म्हणून कुटुंब ही जीवनातील सर्वात गोड गाथा आहे, ज्यामध्ये प्रेम, समर्पण आणि आपुलकीची कथा मात्र दडलेली असते. आणि कष्टाविना मिळवलं आणि अहंकार निर्माण होतो, आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होते. कारण आपण
ते अनुभवातून मिळवत असतो आणि पूर्णपणे आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव मात्र चांगल्या रीतीने आलेला असतो आणि तोच अनुभव आपल्याला जीवनाकडून भरपूर काही शिकवतही असतो. म्हणून दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट शांतीने करा. आज परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे आणि याच प्रेम रूपाने तुम्ही परमात्म्याजवळ नक्कीच पोहोचू शकता. म्हणून जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांना हसून तुम्ही फक्त दूर करायला शिका आणि ते केलं की तुम्हाला सर्व काही जमून जाईल. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून येत नाही, तर ते कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं कधीच नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं आणि ते समाधान आपलं नांदलं पाहिजे. आणि जीवनात काही क्षण असे येतात जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्णत्वास नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात ते उतरवत असतात आणि आयुष्याची सोनेरी पहाट घेऊन येत असतात आणि ती सोनेरी पहाटच आपल्याला नक्कीच चांगल्या रीतीने चांगल्या गोष्टी घडवत असते. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं आणि त्याचा लाभ आपण नक्कीच घेतला पाहिजे. आणि शरदाच्या चंद्राप्रकाशी चांदण्याने दुधात न्याहातात ना, तसंच तुम्हाला न्यायचं आहे. आणि मित्रांनो, जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. म्हणून नातं काय हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपणा किती आहे हे अनुभवणं जास्त महत्वाचं असतं आणि तेच गोड असतं. म्हणून नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा तुमच्या मनापासून होत असतो. आणि भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते आणि भोजनात असेल तर तो प्रसाद बनत जात असतो. म्हणून तुम्ही भक्ती फक्त निर्मळ मनाने आणि प्रामाणिकपणे केली पाहिजे. आणि जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर सर्व काही तुम्हाला देणार आहे आणि परमेश्वर तुम्हाला कधीच नाराज करत नाही. ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते परमेश्वर तुम्हाला देणारच आणि त्याला द्यायलाच लागेल. म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला आपला गुरु. शिका सर्व येथूनच, अभ्यास फक्त ठेवा तुमचा सुरू आणि जीवनभर अभ्यास आपला सुरूच असतो. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही आणि तो चांगल्या रीतीने प्रयत्नही करू शकत नाही. म्हणून तुम्ही फक्त दुःख आणि त्रास सहन करत असाल तर तेव्हा त्याला एका चांगल्या गोष्टीप्रमाणे घ्या आणि मनातून कधी खचू नका. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे की सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहत असते आणि तुम्हाला ती बाकी ठेवायला लागत असते. म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहत असतात आणि ते मन चांगलं ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणून चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले जात नाही, एवढं मात्र निश्चित. म्हणून मित्रांनो, कोणावर तुम्हाला संशय आला ना, तिथे विषय थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जात असते. म्हणून समोरच्या व्यक्तीशी तुम्ही बोलायला शिका आणि त्या व्यक्तीशी बोलल्यावर तुम्हाला कळेल की आपण जो विचार करत होतो तो अगदी चुकीचा विचार होता आणि तसा विचार आपण अगदीच करायला नको होता. म्हणून आपण चुकीचा विचार करत असाल तर तसा विचार अजिबात करू नका आणि तसा विचार करणाऱ्यालाही चुकीच्या गोष्टी मात्र दिसत असतात. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य पूर्ण पणाला लावून देतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो आणि तोच खरा या जीवनामध्ये जगण्यासाठी आलेला असतो. म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळत असते आणि कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही मात्र आदर मात्र करत असते आणि त्याला माहिती असतं की हे पैसे कसे कमवले जातात आणि जीवनामध्ये कसे जगले जाते, कारण त्याला पूर्णपणे तो अनुभव आलेला असतो आणि त्या अनुभवातूनच तो लोकांची कदर मात्र करायला शिकून जातो. आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानाने आपण यशाचे साक्षीदार मात्र होत असतो आणि यशाचे साक्षीदार तुम्ही नक्कीच झालेही पाहिजे. म्हणून झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानांपर्यंत पोहोचते, त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म परमात्म्यापर्यंत पोहोचत असतात आणि ते परमात्मा सगळं काही बघतही असतो. म्हणून आयुष्य एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही. फक्त या प्रवासामध्ये तुम्ही चालत राहा आणि नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि ऐकायला सुद्धा मिळतील. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेस तुम्ही थकून जाल आणि तुम्हाला असं वाटेल की आता पूर्णपणे सगळं काही संपलेलं आहे, त्यावेळेस स्वामींचा धावा घ्या आणि स्वामींच्या दरबारात जाऊन स्वामींना सर्व मला दिल्याबद्दल धन्यवाद म्हणा आणि स्वामींना म्हणा की तुमचा आशीर्वाद फक्त आमच्या पाठीशी राहू द्या. एवढंच बोला आणि स्वामींच्या चरणी डोकं ठेवून स्वामींची माफी मागा की काही चुकी झाली असेल तर स्वामी राया मला माफ करून टाका. बस एवढंच करा. तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि तुमचे सगळे मार्ग हे मोकळे झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, ते मोकळे होतीलच. म्हणून घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात ना,
तोपर्यंत घर शाबूत राहते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातले निर्णय हे आपले स्वामी महाराज घेत असतात आणि स्वामी महाराज तुम्हाला सर्व काही शिकवत असतात आणि सांगतही असतात. म्हणून तुम्हाला फक्त स्वामी महाराजांचे जे चमत्कार असतील किंवा ते तुम्हाला जे सांगत असतील किंवा कोणता व्यक्ती तुमच्या मदतीला पाठवत असतील तर त्यांचं ते बोलणं समजून घ्या आणि ते समजण्यासाठी तुम्हाला नामस्मरण हाच एक पर्याय उरत असतो. म्हणून हरण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात आणि ते आपण केलेच पाहिजे. मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकला आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं तुम्ही इमानदारीने सोडायचं नसतं. इमानदारीने प्रयत्न करत राहा, भरपूर काही तुम्हाला मिळेल. आणि विश्वास हा आरशासारखा असतो, एकदा का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणार नाही आणि दिसतही नाही. म्हणून जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल ना त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल आणि तेच यश त्याला भरपूर वेळेस मिळणार आहे. म्हणून आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काही तुमच्याजवळ उरणारच नाही आणि तुम्हाला सर्व काही मिळालेलं असेल. म्हणून आपल्या आराध्य देवताला नक्कीच तुम्ही पूजलं पाहिजे. आणि दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही आणि ते विसरूही शकत नाही. म्हणून कोणाच्या मनाला लागल असं कधीही आपण बोलू नये आणि तसं कधीही वागू नये. म्हणून नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत मात्र येत नाही आणि वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा कधी येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला आणि सुखात समाधान आपलं जीवन व्यतीत करत चला. आणि दिवसभर जे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे आणि हीच आपण जपून ठेवलीही पाहिजे. आणि जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या एवढ्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणतात. म्हणून मित्रांनो, कधी तुम्ही चांगला विचार करा आणि चांगल्या विचारांनीच तुमचं आयुष्य चांगलं होणार आहे हे तुम्ही नक्की शिकून घ्यायला हवं. आणि परिस्थितीची लढायला मात्र शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं मात्र बघायला शिका आणि ते स्वप्न बघत असताना स्वामींना कधी विसरू नका. स्वामींना कायम तुमच्या मनात एका कोपऱ्यात ठेवा आणि स्वामींना सर्व काही तुम्ही अर्पण करायला शिका. स्वामींना क्षमा मागायला शिका, धन्यवाद द्यायला शिका. सर्व काही आपण स्वामींकडून शिकतो आणि स्वामींजवळ जाऊन आपण नम्रपणे नक्कीच वागलं पाहिजे आणि नम्रपणे तुम्ही सर्व काही गोष्टी या केल्याच पाहिजे. म्हणून संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्यासोबत असतो. कारण लोकांना पहिले मदत करायची सवय नसते, पण तो व्यक्ती जर चांगल्या पदावर गेला किंवा त्याने यश मिळवले तर त्याच्या मागे लाखोंची गर्दी सुद्धा असते. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत मात्र देत असते आणि आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी होत नाही. म्हणून अशा लोकांवर बोलणं हे व्यतीत मानलं जातं आणि हे काही उपयोगाचंही नसतं. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहणे ती एक बुद्धिमान व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने चांगली एक प्रक्रिया दिसत असते आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसत असते आणि ते नक्कीच ती कला आणि त्याच्याजवळ असते सुद्धा ती देवानेच त्याला दिलेली असते, कारण तो देवाचे भक्ती आणि देवाचे नामस्मरण करत असतो. म्हणून पावसाची रिमझिम आणि हवेचा गारवा आणून नक्कीच तुमच्या जीवनात स्वामी भरपूर काही चांगल्या गोष्टी पुरवत असतात आणि ते फक्त आपल्याला समजायला हवे आणि त्यासाठी आपण भक्तीत असायला हवे. आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि ते विचार फक्त तुम्ही बाजूला सारा आणि मन मोकळेपणाने विचार करा आणि मन मोकळेपणाने जगा. मनाला जिंकायचे असते ते म्हणजे भावनेने आणि रागाला प्रेमाने जिंकायचे असते. अपमानाला आत्मविश्वासाने जिंकायचे असते. अपयशाला धीराने जिंकायचे असते आणि संकटाला धैर्याने जिंकायचे असते आणि माणसाला माणुसकीने मात्र जिंकायचे असते. म्हणून ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू ना त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपल्यामध्ये नक्कीच काही गोष्टी अशा बदल होतील ज्या ईश्वराने स्वतः बदल केलेले असतील. म्हणून स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही, आव्हान माना आणि मनाची शक्ती त्यामुळे तुमची वाढणार आहे हे मात्र निश्चित. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या असं स्वामींकडे तुम्ही नक्कीच मागलं पाहिजे. आणि संकटाशी लढण्यासाठी स्वामी मला पाठबळ द्या हे फक्त तुम्ही स्वामींकडे बोललं पाहिजे. मित्रांनो, स्वामी तुम्हाला पाठबळ देतील आणि सर्व काही देतील. फक्त स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका आणि स्वामींवरचा विश्वास ज्या दिवशी कमी होईल
त्या दिवशी फक्त तुम्ही स्वामींना एकदा मुजरा करा आणि स्वामींना सांगा की माझ्या जीवनातील जे काही चुकीच्या गोष्टी मी केल्या असतील त्यासाठी स्वामी मला माफ करा आणि स्वामी मला तुमच्या पदरात घ्या आणि स्वामी मला खरंच क्षमा करा आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आपण फक्त याच गोष्टी केल्या पाहिजे आणि याच गोष्टी आपण बोलल्या पाहिजे. तरच आपल्याला स्वामी पाठबळ देतील. आणि स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार केलेली ताकद ही नेहमीच घातक असते आणि ती ताकद तुम्ही कधीही उधार घेऊ नये, कारण ती दुसऱ्यावर अवलंबून असते आणि तो व्यक्ती आपल्याला तसं समजत असतो आणि त्याचप्रमाणे वागवतही असतो. म्हणून ती ताकद काही कामाचीही नसते. आणि प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. आणि मुहूर्त केव्हाही असतो, फक्त तुमच्या मनात चांगला व्यक्ती आला आणि चांगली भावना आली आणि चांगला टाइम आला तेव्हा तुम्ही ते सुरुवात करू शकता. आणि चांगली सुरुवात करून तुम्ही स्वामींचे आशीर्वाद घेऊन त्या कामामध्ये यशही मिळवू शकता. मित्रांनो, समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आणि तुम्हाला ते वागायलाच लागेल, कारण आपला स्वभाव नेहमी चांगला ठेवावा लागतो. आणि चांगला स्वभाव ठेवण्यासाठी आपल्याला चांगल्या गोष्टींची गरज पडत असते आणि त्या गोष्टी आपण आत्मसात करून भरपूर काही जीवनात साध्य करू शकतो आणि भरपूर काही मिळवू शकतो. म्हणून प्रथम पराभूत नंतर यशस्वी अशा भरपूर काही गोष्टी या जगात घडल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यातून आपल्यालाही भरपूर काही शिकायला मिळेल हे मात्र निश्चित. म्हणून त्यातून फक्त तुम्ही शिकायला मिळेल एवढ्याच गोष्टी घ्यायला शिका आणि तेवढ्याच गोष्टी तुम्ही आत्मसात करायला शिका. भरपूर काही शिकायला मिळेल. नक्कीच पूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा. आणि भक्तांनो, हा संदेश संपूर्ण तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि हा व्हिडिओ पुढे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड आणि प्रेमळ संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.